चित्रपटसृष्टीतील एक अशी अभिनेत्री जिने वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आणि 21व्या वर्षी झोपेतच तिचे दुर्दैवी निधन झाले. ही अभिनेत्री होती मोनिशा उन्नी. तिच्या आईप्रमाणेच मोनिशा देखील एक उत्कृष्ट नृत्यांगना होती. वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी तिने नृत्य शिकायला सुरुवात केली. ती 14 वर्षाची असतानाच तिने भवया या लघुपटात काम केले. 16व्या वर्षी तिने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. इतक्या लहान वयात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळणे ही खूप मोठी गोष्ट होती. पुढील 6 वर्षात तिने सुमारे 25 चित्रपट केले. तिच्या अभिनयात एक वेगळ्याच प्रकारची निरागसता आणि सत्यता दिसायची. मोनिशाने तामिळ चित्रपटसृष्टीमध्ये काम केले. यानंतर ती घराघरात पोहोचली. तिच्या चित्रपटाचे गाणे हे हिट ठरू लागले, पण नशिबाने काही वेगळेच ठरवले होते. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मोनिशाचा भीषण कार अपघात झाला. या अपघातात तिने जागीच प्राण गमावले. ती कारच्या मागच्या सीटवर झोपली होती. अचानक कारचा मोठा अपघात झाला व तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली. या अपघातात तिची आई देखील गंभीररीत्या जखमी झाली होती. यावेळी मोनिशा ही फक्त 21 वर्षाची होती. मोनिशा आज आपल्यात नसली तरी तिचे चित्रपट आणि गाणी आजही लोकांच्या हृदयात जिवंत आहेत. मोनिशाच्या झालेल्या अचानक अपघाती मृत्यूने तिचे असंख्य चाहत्यांची मने दुखावली गेली आहेत. तर आपल्या वायर मराठी न्यूजतर्फे या दिग्गज अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली. मनोरंजन विश्वातील असेच महत्त्वपूर्ण अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.